आज आपण वाटण न करता देखील तर्रीदार आणि ग्रेव्हीदार मटण रस्सा भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। खूप जास्त मसाले न घालता अगदी सोप्या आणि घरगुती पद्धतीने ही भाजी तयार करणार आहोत। ही रेसिपी खास करून बॅचलर्स किंवा बाहेर शिकणाऱ्या किंवा कामानिमित्त राहणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त आहे, कारण अनेक वेळा त्यांच्याकडे साधन उपलब्ध नसतात। अशा वेळी कमी साहित्यामध्ये, कमी वेळामध्ये आणि खूप कमी मेहनतीत ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता। उत्तम चवीचा मटण रस्सा तयार करण्यासाठी ही पद्धत तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। नमस्कार, मी रसिका, रस्तूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। इथे मी 1 किलो बोकड्याचं मटण घेतलं आहे। हे मटण स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलं। अनेक जण म्हणतात की मटण जास्त धुवू नये, कारण मटणामधलं नैसर्गिक चव आणि रस कमी होऊ शकतो। पण मी मात्र मटण स्वच्छ 2 पाण्याने धुते, कारण कधी कधी मटणाला बोकड्यांचे केस वगैरे लागलेले असतात किंवा इतर घाण पण चिटकलेली असते, त्यामुळे मटण स्वच्छ धुणे हे गरजेचेच आहे। या मटणामध्ये अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच मीठ आणि अर्धा लिंबाचा रस घातला आहे। 1 चमचाभर एव्हरेस्ट मीठ मसाला घालायचा आहे आणि 2 चम्मचभर दही घालायचे आहे। 2 हिरवी मिरची घातली आहे आणि थोडं पुदिना घातला आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। डिस्क्रिप्शनमध्ये साहित्याची लिस्ट दिलेली आहे। पुदिना नाही घातलं तरी चालतं, माझ्याकडे होतं म्हणून मी थोडंसं पुदिना घातला आहे। हे मसाले व्यवस्थित असं मटणाला लावून घेऊ आणि झाकून 5 मिनिटं बाजूला ठेवूया। तोवर कांदे चिरून घेऊया। तर मी इथे मीडियम साईजचे 2 कांदे घेतले आहेत। कांद्याचं मागचं आणि पुढचं देठ काढून घेऊया आणि हा कांदा बारीक असं चिरून घेऊया। तर इथे मी दोन्ही कांदे बारीक चिरून घेतले आहे आणि इथे एक छोटासा टोमॅटो घेतला आहे। अर्धाच टोमॅटो घालायचा आहे, तर अर्धा टोमॅटो मी इथे बारीक चिरून घेतला आहे आणि अर्धा टोमॅटो बाजूला ठेवला आहे। तर इथे गॅसवर एक कुकर ठेवला आहे। कुकरमध्ये 3 पळीभर तेल घालूया। तर इथे मी 3 पळी तेल घातला आहे। यामध्ये थोडे खडे मसाले घालूया। तर इथे मी तेजपत्ता, दालचिनी, 1 मसाला वेलची, 1 हिरवी वेलची आणि 2 लवंगा घेतल्या आहेत। यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया। हे खडे मसाले आणि कांदा छान असं सोनेरी रंगावर परतून घेऊया। मिनिटभर मी कांदा परतून घेतला आहे। आता यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आहे। तर ते 1 चमचाभर मी आलं आणि लसणाची पेस्ट घातली आहे। लसूण पण काही सेकंद परतून घेऊया। यामध्ये चिरून ठेवलेलं अर्धा टोमॅटो घालूया। अर्धा छोटा चम्मच मीठ घातला आहे। आपण अगोदर पण मटणाला मीठ लावलेलं आहे, त्यामुळे इथे मी थोडंच मीठ घातलं आहे। आता अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच धना पावडर आणि अर्धा चम्मच गरम मसाला घातला आहे। हे मसाले तेलामध्ये काही सेकंद परतून घेऊया। आपण यामध्ये खडे मसाले पण घातले, मिरची पण घातली, त्यामुळे मी इथे लाल तिखट कमी घातला आहे। मसाल्यामध्ये हे मॅरिनेट केलेलं मटण घालूया आणि 2 मिनिटं छान परतून घेऊया। दोन मिनिटानंतर याच्यावर एक झाकण ठेवूया आणि 5 मिनिटं हे शिजून घेऊया। 5 मिनिटानंतर पाहतोय, बघा मटणाला स्वतःच पाणी सुटलं आहे। एकदा मटण मिक्स करून घेऊया। बाजूच्या गॅसवर मी पाणी गरम करत ठेवलं आहे। आता यामध्ये तुम्हाला कितपत रस्सा पाहिजे त्यानुसार पाणी वाढवा। मी इथे थोडं कमीच पाणी घातलं आहे। एकदा मिक्स करूया आणि झाकण लावून मोठ्या आचेवर 1 शिटी काढूया आणि नंतर आच कमी करायची आहे आणि 10 मिनिटं कमी आचेवर मटण शिजवून घ्यायचं आहे। तर इथे आपण 12 मिनिटानंतर पाहतोय, कुकर पूर्ण थंड करून घ्यायचा आहे, नंतर उघडायचा आहे। तर पहा मटणाला किती तेल सुटलं आहे आणि आपण किती कमी तेल घातलं होतं। यामध्ये वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि सर्व करूया। वाव, तर पहा तर्रीदार आणि छान ग्रेव्हीदार मटण तयार आहे। आणि मटण बघा किती छान शिजलं आहे, एकदम सॉफ्ट असं मटण झालं आहे। तर आपलं बिना वाटणाचं मटण तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? मी तुमच्यासाठी खूप मेहनत घेऊन हे व्हिडिओ तयार करते। तुमचा थोडासा पाठिंबा मला पुढे जाण्याची प्रेरणा देतो, त्यामुळे हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या प्रेमासाठी मनापासून धन्यवाद।